ह्या ताईची कहाणी वेगळीच आहे. ह्या ताईला लिकरू बाळ होऊन म्हणून ह्यांच्या नवऱ्यानं सोडून दिलं. लहानपणी लग्न झालं 8-9 वर्षी कसं बी नांदले मी असं म्हणजे हान मार त्याचं खात पेत सगळं तसं ती सासू बीच मारायची. लय मारत होता का नवरा? लय मारित होता. कशानं? ओल्या फोकानं. ओल्या फोकानं डोसक्याला तेल द्यायचं नाही, भाकर हातावर घ्यायचं आणि खातच कामाला जायचं. लय हान मार करू लागले म्हणून बाबी येणा झाला न्यायला. चुलता आला घेऊन जायला, चुलत्याने बी चोरूनच घेऊन आला मला तुमच्या नवऱ्यापासून. म्हणला माय मी पुढे जातो मला मारतेल आणि तू मागून पिशवी भरून घेऊन ये. मग एवढा कडू होता का तुमचा नवरा? मग एक लमाण्याची बाई आली आडवं माझ्या. मग तिनं म्हणलं कुठं चालेस ग पिशवी भरून? मी म्हणले मिरचू वाटायला. गावाला चला तर मिरचू मिरचू वाटायला चालले म्हणले ना आले चुलत्याच्या महाग निघून. मग आले ती इथंच राहिले. मग एक शेजारचं पोरग आलत त्याला बी सांगून पाठील ते मी मला असं असं लय मारलंय बाबा कुणाला तर सांग आमच्या घरी जाऊन मला घेऊन जा म्हणा असं म्हणले. मग असं म्हणल्यावर त्यानं म्हणलं त्यानं सांगितला त्यांना सांगितला की मग पुन्हा आमच्या चुलते आल्यावर आमच्या चुलत्याच्या माग मागच आले मी. त्रासाला कटाळून तुम्ही आलो. मी आले. मग ही लिकरू न व्हायची भानगड कशी आहे? मग तुला लिकरूच कसं होईना लिकरूच कसं होईना म्हणून त्यानं सारखं हे करू लागलं. जाच करू लागल्यावर मग किती दिवस त्याचा जाच काढावं. मग दवाखान्यात दाखवा का कुणामुळे होणार झाले? दवाखाना दाखवलं नाही काय दाखवलं नाही. मग मी इथं येऊन राहिल्यावर इथं बी 5-6 महिने येऊन राहिलं माहेरात बी त्यानं राहिल्यावर पुन्हा मग इथं बी राहून इथं बी नीट राहिलं नाही. इथून बी दिले हाकालून त्याला मी. मग असं बी तसं बी करून दारू पिऊन भांडण करायचं धिंगाणा करायचं. मग इथून हाकालून दिले मी. मग पुन्हा आमच्या लोकातच आमचं माझं मिटवून घेतलं. मग ते कोरेट कचीर फिचीर काय माहित नाही आम्हाला तसं. म्हणजे आपसातच तुमच्या पाहुण्या रावळ्यातच असं म्हणजे शाण्या सुरते. आता मग तुमच्या नवऱ्यानं दुसरी बायको केलं का? 3 बायका करून घेतलं मला सोडून. 3 बायका केलं? एकीला बी लेकरू झालं नाही की मग कुणाला दोष आहे काय कुणाला माहित आहे. अवघड आहे. मग कसं होतंय भाऊ आताच्या जमान्याला कसं आहे पहिलं काय करायचं होतं हिनं एक सोडून 3 बायका करून घेतलाच आणि मला लेकरू होईना म्हणून जाच केलास की भाड्या तुझ्या दोस्त मला दोष ठेवलास म्हणून हिनं म्हणावं का. मग असं गणागताचं बी मदत भेटलं नाही ना मला. मग आता मला सांगा तुम्हाला लिकूर होणार म्हणून तुमच्या नवऱ्यानं सोडला पण बाकीच्या 3 बायका केल्या ना. दोस्त 3 बायकाला तर होवं लागल की. भाड्यानं 3 बायकाला तर होवं लागल की. 3 बायका तुम्ही बघितलं नाही नाही बघा मी तेच त्यानं आता सोडून दिल्यावर काय करणार? कोण बघायचे आता त्याचं. मग म्हणायचं होतं आता कसं रे म्हणलं ह्या पुरीला कार्टीला म्हणलं घे माय बाप पुन्हा जन्माला जाते तर काय नाही दुसरा नवरा करून घे म्हणलं तर लगच म्हणली. मला सांगा आता 3 बायका आणि ह्यानी कशी राहायची 4 बायका म्हणजे दुसरा करून देतो म्हणाल तू. चांगलं वाटतंय का शेजार धर्माला लिकरू आपलंच आहे म्हणून आम्ही म्हणलं माय घे ग करून तर नग म्हणली एक सगळं भांड शिजलं नाही तर दुसरं कशाला मला करून देता तुम्हाला सांभाळा मरते म्हणली. मग राहू जा म्हणून राहून मग बाबी पिदाडा होता काम करीत नव्हतं काय नाही. मी मिस्त्रीच्या हाताखाली जाऊन लेकरं घेऊन माझ्या बहिणी घेऊन काम करून 3 बहिणीवाचे लग्न केले मी. 3 बी बहिणीवाचं चांगलं झाले माझे. मग मला काय म्हणायचे आता त्या बहिणीवाचाच आधार आहे. नवऱ्याचा दोष होता ही नियमानं कारण दुसऱ्या 3 केले म्हणल्यावर 3 पैकी एकाला तर होवं लागेल का नाही? हो लागेल की. आणि दोष ठेवला तुमच्यावर. माझ्यावर दोष तुमच्यावर किती अन्याय आहे. मग अन्यायच केला त्यानं काय करावं आता. आणि जीवनच कडला काढले ना मी. तुम्हाला एकट्याला सांभाळणं झालं मी ह्या 3ला कसं सांभाळतोय आता काय माहित आहे. नाही 2 ती बी गेल्यात आता एकच आहे त्याच्यापाशी. एकच आहे का आता? एकच तुमची जगा वेगळीच कहाणी आहे. तुमच्या नवऱ्याचं नशीब म्हणायचं लोकांना एक भेटणार तुमच्या नवऱ्याने 3-4 केलाय. 4 बायका लय नशीबवान आहे ती. लय हिरो आहे का? माझ्या आता मला सोडून दिल्यावर दुसरी करून घेतला. दुसरी बका देखणं आहे लय सुंदर आहे माझ्यापेक्षा बी देखणं आहे लय देखणं आहे. काय करावं त्या देखण्याला घेऊन. देखणं रूप देखणं आहे. मग मोप शेजारी नाही शेजारी पाजारी मोप सांगितले शिकवले मला. तुमच्या तुझी जिंदगी कडाला जायची आहे तुझी अंजमान आहेस माय बाप कुणाचे भाऊ. तुम्ही तुमच्या नवऱ्यासोबत राहिला तुम्हाला माहित त्याचे गुण ऐका. दिसायला देखणं आहे आणि वागणूक हिकणी वाळकावणी झालं पिवळा जरद भाड्या आणि शेंदाड निघाला शेजारी आहो काय हसू नको तसं बोलल्यावर बोला माय भया काय करा हस बी आले कानी काय करा झाल्या त्या लेकराची कानी शेजारी शेजारलाच आहे माझ्या लेकरू कुपीट टाकलं त्याला ननग्या प्रेमीला तर पिढा गेली असती जन्माची खळकी वळकी ख्या लेकराचे का करावं एवढं होतं तेव्हापासून भाव होता आमच्या जवळच.
बरं आता तुम्ही तर मान्य करता का नाही दुसऱ्या 3 केल्या बायका त्याला बी लिहून आम्हाला मान्य आहे, पुन्हा सांगितले कार्टीनं सांगितले नाही की जात होता आम्ही त्याला भांडायला. तुझा दोस्त आमच्या लेकरावर ठेवलास का जात होतं, सांगितलं नाही या पूर्ण. का करावं अशिलाच्या लेकर कुठं सांगतात. आता तुम्ही कुणापाशी राहता? भावापाशी राहते. भावापाशी. हा. दुनियाचा भाव दारू पित त्याच त्यालाच पूर्ण आणि त्याचेच 3 लेकर मी सांभाळली. म्हणजे इकडे बी वनवासच आहे? इकडे बी वनवासच आहे. मग ती आई आहे का? हा, ही आई आहे. तुमच्या लिकीचं लय वाटोळ झाले. लय वाटोळ म्हणजे लय झाले. मग कुठवर वास ही करावा सहन करावा काय करावं. मला बी काम होईना धंदा होईना. काय होतं खुरपून बी घातलं असतं पण लेकराला तिलाच बी होईना आणि माझी मला होईना. आणि मुलगा दारू पिते म्हणाले. त्याचेच 3 लेकर मी सांभाळली. मागितले की पैसे मागितले की माय बापाला बी मारतय पोरग. मग काय बोलावं त्याला. 30 वर्ष झाला तर मला नवऱ्यान सोडून. आता हिने घरची सत्य परिस्थिती मांडल्यात. नाही खरी खरी कहाणी आहे माय भैया, ही खरी कहाणी आहे. आता ऐका एक सांगतो तुम्हाला. आता तुम्ही 4 भिंतीची इज्जत जगासमोर मांडला. आता व्हिडिओ ही सगळीकडे बघते. बघू द्या माय खरं आहे. बघू दे की खरंच आहे की माझं. माय काय झालेली कहाणी खरीच आहे माझी. आता तुमचा नवरा बघतोय कोण तर बघतोय. बघू द्या काय करणार बघणाऱ्याला काय करायचं. तिचं झालंय म्हणून माझं बघ काय माझे माय बाप रडत हिंडते. मग त्याने हालच केलाय तसा. मग तुमच्या सुनाला काय वाटतं का यांच्याबद्दल? काय वाटतंय वाटतंय म्हणजे त्या भावालाच किंवा नाही ना तो भाव जाय कुणाची. नाही नाही म्हणजे आमच्या खुशीच राहते हा आम्हाला जड काय असं असं हाय म्हणते म्हणते म्हणते. हा आपण जरा त्यांनाच करून घालायला लागते. पाहुणे येऊन बसले आणि बसत्यात मांड्या घालून. हा स्वयंपाक करून त्यांना सकाळ संध्याकाळ ताट वाढून द्यावं लागतं. जाऊ दे कसं काय असं ना. आता एक जाता जाता त्याच मालकाचा उखाणा घ्या. पुण्या मालकाचा उखाणा घेऊ. तुमचा नवऱ्याचा उखाणा घ्या. त्याचं कशाला त्या मेल्याचा उखाणा घेऊ. त्याचं कशाला घेऊ अजून उखाणा मी. आता कसं माझ्या जन्माचा उखाणा करून ठेवला आणि त्याचा अजून उखाणा घेऊ मी. मन की बाई ऐका का बरं म्हणाला. नाही त्याचा उखाणा कशाला घेऊ. ऐका तर कशाबद्दल ऐका तर. आता त्याच्या नावावर तुम्ही टिकली तर लिहावं लागेल. लिहावं लागल. आता जगाला भिवून तर लिहावं लागल ना. जगाला भिवून लिहावं लागल मला. मग घ्या जाऊ द्या काय कसं काय असणार. कशासाठी घेऊ घ्या एक आता. घे की अंबाबाईच्या मंदिरात करीत होते आरती. पुन्हा त्यांनी राहिले त्यांच्या गावी, मी राहिले माझ्या माहेरी. म्हण आणि आरतीन माहेरी कसे जुळेल. की बघा आता हिने वेगळं सांगाली मला. आरतीच हाय की आता. होय की? नाव कशासाठी घ्यायचंय त्याचं. त्याच्या तोंडाकडे बघ वाटणार त्याचं नाव घेऊ का मी अजून. किती माझ्या जन्माची कहाणी करून ठेवला त्यानं मस्त मजात हाय. मी किती वनवास होता माझं दुःख मलाच आहे ना. तुम्ही का कोर्टातून सोडला का? कुणाला कोर्टातून आम्हाला कळतच नव्हतं की. माणसं नाही आणलं असतं. आम्हाला कळतच नव्हतं. मी आमच्या लोकात पुरीला हुंडा देतात आमच्यात. ती हुंडा सुद्धा त्याला महागारी देऊन मी मिटवून घेतली आणि त्याचा उकाना घेऊ का अजून. तुम्ही किती हुंडा घेतल तो? मला 5,000 अकाउंट दिलत. 5,000 हा 5,000 अकाउंट त्याला हुंडा दिली मी महागारी आणि त्याचा उकाना घेऊ का अजून. मुलीला हुंडा द्यायचं आणि करून घ्यायचं. हा आणि येळभर तिथं खोऱ्यानं माती काढायला लावायचं. गड्या बरोबरच काम करावं लागतंय आम्हाला. हा आता काम बी होईना काय करा. का म्हणतो. हा उलट आपल्यात नाही, आपल्याला गड्याला द्यावं लागते हुंडी. आणि हे वडर लोकात आम्हाला बाहेर द्यावं लागतं. आणि ते द्यायचं देऊन पुन्हा बरोबर काम. हा लग्नाला बी अर्धा खर्च अजून. माईचं बिन बापा त्या सासऱ्याचं बी 5,000 हुंडा दिलता मला. आणि एकच लुगडं आणल तर नवारी. तेवढं त्या पूर्वांना पहिल्यापासून नियमातच आहे ते. पहिल्यापासून नियमच 5,000 हा घ्यायचं. हा आणि त्याच्या बरोबर कष्ट घालून काम करायचं. किती वयात लग्न झाले? माझं लग्न बघा 11व्या वर्षात झाले लग्न. माझं कळायला लागल्यावरच पिदाडा आहे आणि ते तसला आहे म्हणून मला माहित झालं पुन्हा. पण तुमच्या समाजामध्ये लय आता बाय विचारणारच की. आता बरोबरचे लग्न झालेलं अगं मा हिचं कसं आहे आमचं कसं आहे असं बोलणारच की. चर्चा निघणारच झाली की. शानी सुरती कोणची तर बाई म्हणणारच झाली. बरं जरा तुमच्या समाजामध्ये लय लोक दारू पितात का बरं? का बरं पितात की तीच कळणार आम्हाला. मग तुम्ही एवढं कष्ट करता मग दारूत पैसा घालण्यापेक्षा काय संसारात का राहते? का राहतंय मग खाऊन पिऊन बराबरच. ताई तुम्ही एवढं हुशार आहात, बोलायला सुद्धा का नाही हुशार आहात. तुमच्याच नशिबाने असं कसं कसं आलंय की देवा बघा आता कसं माझ्या नशिबाला असला आला असेल. तीच म्हणाला कुठं कवा पाप कुण्या जन्मातला पाप असेल माझं. माझ्या माय बापाने काय पाप केलं नाही ना. हा कोण केलंय मग? कोण केलं आता कुणाला माहित आहे. ते आज्या पंजातलं कुणाच तर असेल ते आलंय मला. कुणाचे 4 भांडे घासून खाल्लं तर ती पोट भरून आणतं. एकटा आला एकट्याच जायचे. हा
प्रत्येकाचं जीवन आहे हो हो कारण कोण कोणाच्या सोबत येत नाही येत मरेपर्यंत. नसतंय नाही जन्मताना बी सोबत आलं नाही हा, हा. आणि आणि मरताना बी जाताना बी सोबत आलं सोबत नाही. आलं. ऐका. नागवं हा त्यासाठी तुम्हाला सांगतो आहे त्या परिस्थितीला आनंदी राहा हम्म. आणि तुम्हाला एक सांगतो हम्म. तुम्ही 2 पैसे पाळून राहा काय आणि उद्या सुख आहे दुःख आहे आता थोडस तरुण हाव काय हम्म. तरुण असल्यामुळे कसं आहे थोडस कसं तर चालते पण म्हातार वयात तुम्हाला कुणाचा सारा राहायचा तरुण हा म्हणून ते 3 लेकरं बी माझ्या मुलाला टाकून गेले की त्यानं कुणाचे त्या लेकराला शाळा शिकवू का कपड्याला लेकरं कुणाचे घेऊ 3? भावाचे आहेत 3 आणि ती पेत बायकूर घेऊन गाडीवर गटोडं बांधून हिडतय त्याला म्हणजे दोघं नवरा बायको म्हणजे हा, त्या 3 लेकराचं शाळा कपडा लता खायला प्यायला थोडं लागतंय का होय ना बरोबर आहे मग आता ती त्यांना सांभाळू का महाग ठेवू म्या पैसे बरोबर आहे की अंगाला कपडा भेट नाही नीट नशिबाला भाऊ बी चांगला नाही म्हणा की नशिबाला भाऊ बी चांगला नाही अवघड आहे हो. काय ती बहिणीच देत होता का बाबा 1000-2000 त्यांनीच पाठवून देत बहिणीची होता. परिस्थिती चांगली आहे का चांगली आहेत त्यांचे बरोबर हा करूनच खाणारे पर बस तिघीचं बी कुठं चांगलं राहते आहे नाही 2 कराडला आहेत हा, हा. एक कडेपूर मध्ये आहे हा, हा. हा चांगला आहे तिघीचं बी चांगलं आहे बरं आहे काय कसं ना हा. म्हणजे तुमची परिस्थिती असं माझी गरीब आहे तशी. म्हणून तुम्हाला हो. देतात का 1000-500 खर्च आहे हा देतात. बापाला बी एक बहीणच सांभाळते माझी हा, हा. हा तिकडच आहे म्हातारं बी आता मग तिकडे बहिणीकडे जावं की राहावं काय तर 2 पैसे बहिणी कमवावं पैसे तर. आता किती दिवस राहावं राहिलं बहीण आपली आहे म्हणून मेहून आपला आहे का होय की बरोबर हा? आहे की. जगाचं नाव ठेवून घ्यावं का म्हातारपणाला राहून राहू हा बघा बहिणी जवळ हा? राहिलेले. जर बहिणी जवळ वेगळं राहिल्या चालतं. मेवण्यापाशी येऊन राहिली माय हा जिंदगीचा कुटाणा आहे. होय की मेवण्यापाशी येऊन राहिली माय बाबा. माय पप्पा मग असं राह माय बापापाशी मी तर मरून गेलेलं बरं की शेजारी पाजारी तर नेऊन उचलून माती देतील हो का, आपण चांगलं राहिलो का हा. जग काय म्हणते याच्याकडे किती लक्ष जरी द्यायचं चांगलं नाही. राहिलं तर आपल्याला चांगलं कुणी म्हणणार नाही म्हणतात तर हा? चांगलं चांगलं जग कोणी जनार्दन कोणी आहे म्हणतात. हा असं आहे निवडच होती आणि मग म्हणून ही काही भाव तसले मायबाप तसले म्हणून मी इज्जत माझ्या हीच धरून मी करून लागलं कुठं करून खाते नसलं तर बहिणीवाला फोन करते मला काय नाही माय म्हणते द्या माय मला कोण तर 1000-500 रुपये पाठवा म्हणते तेवढंच दिलं की महिन्याचं राशन भरते आणि खात बसते बाबा मी बरं धन्यवाद ताई आणि पुन्हा एक बार म्हणाला तुम्ही मालकाचा उखाणा बी घ्या आणि जा नाका नाही घेणार नाही त्याच मी आता व्हिडिओ सगळे जण बघतात बघू दे तुमचे पाहुणे बघतात हम्म, तुमचा नवरा बी बघल हम्म, आणि त्या नवऱ्याच्या 3 बायकाही बघल हम्म. तुम्ही बी त्याचीच बायको आहात. हा तुम्ही बी बघचाल हा मी तर पहिली बायको हो की त्याची हा. मग बघितलं तर बघूच का हा, बघू जा एक लाईक करा असंच का? तुम्ही बी म्हणा की माझ्या व्हिडिओला एक लाईक करा एक नाही हा भरपूर माझ्या व्हिडिओला भरपूर लाईक करा बस हा. धन्यवाद ठीक आहे